स्वागत आहे नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. बघा, पैसा पैसा म्हटल्यानंतर तुमच्या मनात पहिली काय भावना येते? पैसा चांगला आहे का? पैसा वाईट आहे का? कोणती भावना येते? पटकन वाईट आहे येतं. तर बघा, पैसा ही एक लक्ष्मी आहे. तुम्ही लक्ष्मीला जर दूषण देत असाल तर ती तुमच्याकडे कशी येईल? कारण ती एक एनर्जी आहे. बघा, तुम्ही नेहमी बोलताना काय म्हणता? नाही, हे लक्झरी लाईफ माझ्याकडे नाही, हे हाय सोसायटीवाल्यांकडे, पैसेवाल्यांकडे. मी ही वस्तू घेऊ शकत नाही कारण मी पैसेवाली नाही. मग तुम्ही तुमच्यामध्येच हे बिलीफ तयार करता किंवा हे तुमचं अदम्शन तयार होतं. अजून काय म्हणता? नाही, पैसा असल्यावर ना माणूस फुकट जातो, त्याला व्यसनं लागतात, नादी छंदी होतो. अजून काय म्हणतात? पैसेवाल्यांची मुलं चांगली नसतात. अजून काय म्हणता? पैसा आल्यानंतर इगो येतो, पैसा आल्यानंतर माणसं दिसत नाहीत, पैसा आल्यानंतर नाती टिकत नाहीत. म्हणजे तुम्ही पैशाच्या मागे किती भावना जोडता. मग ही प्रत्येक भावना तुमच्या त्या पैशाला आडकाठी, ब्लॉक निर्माण करते. आता जर पाणी वाहतंय, त्याला मध्ये मध्ये जर बांध घातले तर ते पाणी वाहील का? म्हणजे तुमच्याकडे येणारा पैसा यायला तयार होत नाही, कारण तुम्ही तिला ॲब्स्ट्रॅकल्स तुम्हीच तयार करताय, तुम्हीच म्हणताय नको. म्हणजे इकडे तुम्हाला पैसा हवा आहे, पैसा नकोय असं नाही, पण पैसा म्हटल्यानंतर तुमच्या ज्या भावना आहेत त्या वेगळ्या आहेत. तर ह्या भावना आपण रिलीज करणार आहोत. तर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, पैशामागे असलेल्या ज्या माझ्या सगळ्या नकारात्मक भावना आहेत त्या मी रिलीज करत आहे. पैशामागे असलेल्या माझ्या सर्व नकारात्मक भावना मी रिलीज करत आहे. पैशामागे असलेल्या सर्व नकारात्मक भावना मी रिलीज करत आहे. पैशाबद्दलच्या असलेल्या सर्व नकारात्मक भावना मी रिलीज करत आहे. रिलीज, 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 रिलीज. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा आणि उच्छ्वासामध्ये असं जाणवू द्या की माझ्या पैशाबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना धरणी मातेमध्ये विलीन होत आहेत. परत एक दीर्घ श्वास घ्या, शांत व्हा आणि पैशाबद्दल सकारात्मक विचार करायला लागा. थँक यू EFT, थँक यू युनिवर्स, थँक यू ऑल ऑफ यू.